जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। टिटवाळा इंद्रानगर साई दर्शन कॉलनीमधील 4 ते 5 हजार कुटुंब गेल्या 15 वर्षापासून पाण्यासाठी वणवण फिरत आहेत। बोरिंगचे दूषित पाणी पिऊन लहान मुलं आणि वयोवृद्ध आजारी पडत आहेत। प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी महिलांची मागणी आहे। टिटवाळ्यातील इंद्रानगर परिसरात महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही। कडेवर लहान मूल, डोक्यावर हंडा घेऊन पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या या महिला ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत राहतात। पाणी पुरवठ्याचा अभाव असूनही नळाला पाणी येत नसले तरी महानगरपालिकेचे बिल मात्र या परिसरातील कुटुंबांना भरावे लागत आहे। या महिलांना पहाटे आपले काम आवरून पाण्याच्या शोधात निघावे लागत आहे। या पूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने या परिसरातील कुटुंबियांना बोरिंगच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते। बोरिंगचे दूषित पाणी पिऊन परिसरातील मुलं, महिला आणि वयोवृद्ध गंभीर आजारांनी त्रस्त आहेत। 15 वर्षापासून पाण्याची समस्या कायम असल्याने महिलांनी आता संताप व्यक्त केलाय। महानगरपालिकेने त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागेल अशी चेतावणी महिलांनी दिली आहे। आज 12 ते 15 वर्ष होत आहे आम्हाला। आम्ही पाण्यासाठी इथे एवढ्या वर्षापासून निस्ता हे आहो आणि पाणी पण नाही, रोड पण नाही, लाईट पण नाही, सगळा प्रॉब्लेम इथेच। आणि मेन नेमकं काय होतं की आम्ही बोरिंगचं पाणी पिऊन एवढा आजारी पडतोय ना, मलेरिया काय असे आजार सगळे आमच्याच इकडे एवढे आजार आहेत। आणि बोरिंगचं पाणी एवढं घाण ना, पूर्ण क्षार पाण्यात आणि इलाज नाही ना, बोरिंगचंच पाणी प्यावं लागतं आम्हाला। इथे तरी तुम्हाला 500 लोक भेटतील, म्हणजे चाळी आहेत। 500 जास्तच आहेत, पण माझ्या अंदाजाने मी 500 सांगते तुम्हाला। आम्ही 10-15 वर्ष झाले इथं राहतोय। प्यायच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आम्हाला। आम्ही स्टेशनला जातो, कुठं पण जातो शोधात पाणी प्यायच्या। बोरिंगचं पाणी पिऊन आम्ही आजारी पडतो। लहान लहान मुलांना खूप त्रास होतो ते बोरिंगच्या पाण्याने। क्षार आहेत खूप त्याच्यात। तेव्हा काही आमचे हांडे बघा कसे झालेत आतमधून, फार हांडे असे झालेत, आमच्या शरीराला किती त्रास होतोय त्याचा। रस्ते नाही, काय नाही, सगळं प्रॉब्लेम आहे आम्हाला। पावसाळ्यात तर खूप त्रास होतो आम्हाला आणि आता तर खूप त्रास आहे। उन्हाळा चालू झाला ना, खूप त्रास आहे पाण्याचा आम्हाला। तेवढी विनंती आहे, आम्हाला पाणी द्या। किती वेळा येतात इथं हे करायला, न्यूज वाले येतात, सगळे येतात, पण पाण्याचा प्रश्न काही सोडतीच नाहीत अजिबात। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।